काय झालं? काही नाही. अमित दादाच्या मित्राचा आणि त्याच्या बायकोचा विचार आला मनात. आणि तुला हसू आलं? अरे त्यांच्या परिस्थितीचं नाही हसू आलं, उलट आपल्यात जे घडलं ते आठवलं आणि तुझ्या हिमतीचं कौतुक वाटलं. अँड आय जस्ट स्माइल्ड. हसलो नाही मी. आता काय, जे झालं ते सांगितलं ना मी. अगं मग आता का गप्प आहेस? काय नाही. नक्कीच काहीतरी आहे. तेवढं ओळखतो मी मेघना तुला. मला नाही वाटत तसं. मेघना, नाहीतर माझी तुलना त्या बाईशी केलीच नसतीस तू. मी तुलना? मी कधी केली तुलना तुझी तिच्याशी? आत्ताच तर म्हणालास ना तू, आपल्यात जे घडलं त्यावरून आठवलं म्हणून. त्या दोघांच्या संदर्भातच आठवलं ना? नाही मेघना, तू मला सत्य सांगितलंस त्या क्षणापासून एकदाही तुझ्याविषयी कोणत्याच प्रकारची शंका घेतली नाही मी. उलट तुझ्या हिमतीची दादच देत आलो नेहमी. तू मला सत्य सांगितलंस, मी ते ग्रेसफुली स्वीकारलं. आणि आपण तिघही कोणाची चूक नसताना एका विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलो. अजूनही अडकलेलो आहोत. आणि तिघांची मुक्ती तुझ्याच हातात आहे मेघना. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं, जितक्या स्वच्छ मनाने तू तुझं सत्य मला सांगितलं होतंस ना, तितक्या स्वच्छ मनाने आजही सांगतो. निर्णयाचा क्षण जवळ आलाय. तीच हिम्मत ठेवून तुझ्या अंतर्मनाचा कौल घे. तो ज्याच्या उंजळीत पडेल तो तर सुखी होईलच. बट आय प्रॉमिस यू, तो ज्याच्या उंजळीत नाही पडणार तोही सुखीच होणार आहे मेघना. कारण तुझ्या निर्णयाने तू सुखी होणार आहेस.